श्रीमन्महागणाधिपतये नमः। आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। पूजेसाठी एक तांब्या भरून पाणी आपल्या उजव्या हाताला असलं पाहिजे। डाव्या हाताजवळ पळीभांड असलं पाहिजे, त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं असलं पाहिजे। उजव्या हातासमोर ताम्हण असलं पाहिजे। सगळी पूजेची तयारी ही उजव्या बाजूला घेतलेली असली पाहिजे। हात पुसायचं फडकं हे आपल्या उजव्या मांडीवर ठेवलेलं असलं पाहिजे आणि देवांसाठी काही एखादं वस्त्र घेतलं असेल तर ते डाव्या बाजूला ठेवलेलं असलं पाहिजे। अशी सगळी तयारी करून बसा आणि आता आपण सुरू करू। डाव्या हाताने पळीने पाणी घ्यायचं, उजव्या हातावर घ्यायचं पाणी पळीतलं आणि मी सांगतो ते म्हणा। ओम केशवाय नमः, पिऊन टाका। ओम नारायणाय नमः, पुन्हा घ्या आणि प्या। ओम माधवाय नमः, पुन्हा एकदा पळीने हातात पाणी घ्या, पिऊन टाका। ओम गोविंदाय नमः, आता पाणी आपल्या हातावरून ताम्हणामध्ये सोडायचं आहे। आता हात जोडून बसा। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। एक पळीभर पाणी आपल्या उजव्या हातावरून ताम्हणात सोडायचं। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम। आता आपलं नाकपुड्या धरून प्राणायाम करायचा आहे। आता पहिल्यांदा उजव्या हातानं उजव्या कानाला स्पर्श करायचा, नंतर डाव्या कानाला उजव्या हाताने स्पर्श करायचा। आपो ज्योती रसोमृतम, हात जोडून बसा। ब्रह्मभूर भुवस्वरोम, श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यां नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्य न जायते। शुक्लाम्बरधरम् देवम् शशिवर्णम् चतुर्भुजम्, प्रसन्नवदनम् ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्, येषाम् हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनम् हरिः। तदेव लग्नम् सुदिनम् तदेव, ताराबलम् चन्द्रबलम् तदेव, विद्याबलम् दैवबलम् तदेव। लक्ष्मीपते ते घ्रीगम् स्मरामि, लाभस्तेषाम् जयस्तेषाम् कुतस्तेषाम् पराजयः। येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः, विनायकम् गुरुम् भानुम् ब्रह्मविष्णुमहेश्वरान्। सरस्वतीम् प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये, अभीप्सितार्थसिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः। सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः, देवादिशन्तु नः सिद्धिन् ब्रह्मेशान जनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये प्रार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने शरदृतौ भाद्रपदे मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ सौम्यवासरे चित्रादिवसनक्षत्रे शुभयोगे भवकरणे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये
मिथुनस्थिते देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु षट्सु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायाम्. आता म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम समस्त मंगल अवाप्त्यर्थम सर्व अभ्युदय अर्थंच मनेप्सित कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहितम पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यैः पुराणोक्तादि सकल मंत्रैः प्राणप्रतिष्ठापूर्वकं ध्यानावाहनादि षोडश उपचारैः. हातामध्ये अक्षता घ्या आणि मी सांगितल्यानंतर अक्षतेबरोबर आपल्या उजव्या हातावरून तामनामध्ये पाणी सोडायचं. म्हणा पूजनम अहम, पाणी सोडायचं. करिष्ये म्हणा, पुन्हा एक पळीभर पाणी सोडा. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम च करिष्ये. कलश शंख घंटा पूजनं च करिष्ये. दीप पूजनं च करिष्ये. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. आता हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं. गणानान्त्वा शौनको गृत्समदो गणपती जगती गणपती स्मरणे विनियोगः. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीना मूपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन् नोतिभिः श्रीदसादनम्. महागणपतये नमः. सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि. आतापर्यंत आपण पूजेचा संकल्प आणि महागणपतीचं स्मरण केलेलं आहे. आता इथे ज्या कलशातून आपण पूजेसाठी पाणी घेणार आहोत त्या कलशातल्या पाण्याची म्हणजेच कलशाची पूजा आपण आता करणार आहोत. त्या कलशावर आपण हात ठेवायचे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थम् दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धो कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. आता त्या कलशाच्या बाहेरच्या बाजूला गंध फूल हळद कुंकू अक्षता सगळं व्हायचं आहे. कलशामध्ये काहीही टाकायचं नाही. कलशाच्या बाहेरच्या बाजूला हे सगळं वाहा. वरुणाय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम हारिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामि. एक नमस्कार करा. आता आपण शंख आणि घंटेची पूजा करणार आहोत. शंख आणि घंटेला तामनामध्ये घ्यायचं. दोघांनाही 2-2 पळी स्नान घालायचं. त्यानंतर स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं. आता तिथे ठेवताना नेहमी लक्षात ठेवा, आपण पूजेला बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताला शंख असला पाहिजे आणि डाव्या हाताला घंटा असली पाहिजे. शंख एखाद्याकडे नसेल तर नुसती घंटा असली तर नुसती घंटा ठेवून तिची पूजा करता येते. आता आपण दोघांची पूजा करणार आहोत. दोघांना तामनात घ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि पूजेला सुरुवात. अगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुरु घंटारवन्तत्र देवता भानलक्षणम्. शंखादौ चन्द्रदैवत्यौ कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती
त्रैलोक्यानि यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शङ्खे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शङ्खम् प्रपूजयेत् त्वम् पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमितः सर्वदेवानाम् पाञ्चजन्य नमोऽस्तु ते पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्ख प्रचोदयात्. शंख आणि घंटेला पुसून जागेवर ठेवलेत. आता एक फूल घ्या, गंधामध्ये टेकवा, हळदी कुंकवात टेकवा, अक्षदेत टेकवा आणि ते घंटेला वाहून नमस्कार करा. घंटिकायै नमः सकलपूजारथे गंधाक्षतपुष्पम् हारिद्रादि कुंकुमञ्च सहित नमस्कारं समर्पयामि. आता एवढं झाल्यानंतर एक फूल घ्या, गंधात टेकवा आणि शंखाला वाहून नमस्कार करा. शंखाला हळद कुंकू अक्षता यापैकी काहीही वाहायचं नाही. शंखाय नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पम् नमस्कारं समर्पयामि. आता आपण शंख घंटेची पूजा केलेली आहे. आता दिव्याची पूजा करायची. गणपतीच्या स्थानाजवळ तेलाची समई, छोटा दिवा जो काही तेलाचा लावलेला असेल त्या दिव्याला गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता हे सगळं तुम्ही व्हायचं आहे. मी आता मंत्र म्हणतोय. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पम् हारिद्रादि कुंकुमञ्च सहित नमस्कारं समर्पयामि. आता आपण ज्या कलशाची पूजा केलेली आहे त्या कलशातलं पळी भरून पाणी घ्यायचं. भरलेली पळी डाव्या हातात घ्या, उजव्या हातात एखादं फूल घ्या छोटंसं आणि त्या फुलाने पळीतलं पाणी पूजेच्या सर्व साहित्यावर, आजूबाजूला आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं. करा सुरू. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षम् सबाह्याभ्यन्तरः शुचिः पूजा द्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत. आता तुम्हाला गणपती ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या स्थानावरती 4 दाणे अक्षत ठेवून गणपतीची मूर्ती पहिल्यांदा ठेवून घ्या. व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्यानंतर गणपती कुणीतरी झाकून ठेवलेला असेल, त्याच्यावरती एक वस्त्र घातलेलं असेल अंड्याबरोबर, तर ते वस्त्र काढून टाका. फूल हार काही घातला असेल तर तोही काढून टाका. आणि तुमच्या जवळ जी तयारी आहे त्या तयारीमध्ये शुद्ध तूप असेल तर ते तूप मी सांगितलं की मधल्या बोटाने गणपतीच्या छातीला टेकवायचं ते बोट तुपाचं आणि डावा हात आपल्या छातीला लावून तसंच काही काळ थांबायचंय. मी सांगेन त्याप्रमाणे. आत्ता पहिल्यांदा हात जोडा. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आम् बीजम् ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्याम् मृन्मयम् ऋतौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. आपल्या हातावरून एक पळीभर पाणी तामनात सोडा. आता मधल्या बोटाला तूप घेऊन ते गणपतीच्या छातीवर टेकवा. डावा हात तुमच्या छातीवर ठेवा आणि तसंच थांबायचं आहे. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र मी म्हणतो ते तुम्ही ऐकायचे आहेत. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं लं हं क्षं अहा क्रोम ह्रीं आम हंसः सोहम् अस्याम् मृत्तिकामूर्तौ प्राणयः प्राणाः. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं लं हं क्षं अहा क्रोम ह्रीं आम हंसः सोहम् अस्याम् मृत्तिकामूर्तौ जीव इह स्थिताः. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं हं लं क्षं अहा क्रोम ह्रीं आम
हंसः सोऽहम् अस्याम् मृत्तिकामूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनत्वक्चक्षुः श्रोत्रजिह्वा घ्राणपाणि पादपायूपस्थानि यहैवागच्छ सुखम् चिरन्तिष्ठन्तु स्वाहा। ओम् असूनिते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमिहनो देहि भोगम् जोक्पश्येम सूर्य मुञ्चरन्तमनुमते मृळयानि स्वस्ति। ओम् चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुरब्राह्मणा ये मनीषिणाः गुहात्रेणि निहिता नेगयन्ति तुरीयन् वाचो मनुष्या आवदन्ति। गर्भाधानदि पञ्चदश संस्कार सिद्ध्यर्थम् 15 प्रणवावृत्तिं करिष्ये। आता तसंच थांबून मनामध्ये ओंकार 15 वेळेला म्हणावा। माझ्यासोबत म्हणा ओम 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 ओम। आता हात जोडा। रक्तांभोधिस्थपोतोल्लसदुर्णो सरोजादिरूढाकराब्जैः पाशं कोदण्डमिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पञ्चबाणान् बिभ्राणासृक्पादम् त्रिनयनरसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परानः तच्चक्षुर्देवहीतम् शुक्रमुच्चरत पश्येम शरदः शतम् जीवेम शरदः शतम्। आता थोडंसं तूप घेऊन देवाच्या उजव्या डोळ्याला पहिल्यांदा मधल्या बोटाने लावायचं आणि नंतर डाव्या डोळ्याला त्याच बोटाने लावायचं। श्री सिद्धिविनायकाय नमः। सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि आणि नमस्कार करायचा आणि मग एक पळीभर पाणी सोडा। अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रीयताम्। हा आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि मी व्हायला सांगितल्या की आपल्या समोरच्या पार्थिव गणपतीला व्हायच्या। अथ ध्यानम् एकदन्तम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम् पाशाङ्कुशधरम् देवम् ध्यायेत् सिद्धिविनायकम्। सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम् गणनायक सिद्धिविनायकाय नमः। आवाहयामि आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। गणपतीला अक्षत्वा नानारत्नसमायुक्तम् कारतस्वरविभूषितम् आसनम् देव देवेश प्रीत्यर्थम् प्रतिगृह्यताम्। सिद्धिविनायकाय नमः। पुन्हा अक्षत व्हायची। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। आता पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि फुलांनी मी शिंपडायला सांगितलं की प्रत्येक वेळेला गणपतीवरती शिंपडायचं आहे। दुरून शिंपडा, कमी शिंपडा, कारण ती मृत्तिकेची मूर्ती आहे। सुंदर रंग दिलेले आहेत, त्यावरती जास्त पाणी शिंपडून ते खराब होऊ नयेत याचीही काळजी घेणं गरजेचं आहे। पहिल्यांदा पळी भरून पाणी घ्या। पाद्यम् ग्रहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो भक्त्या समर्पितम् तुभ्यम् लोकनाथ नमोऽस्तु ते। सिद्धिविनायकाय नमः। पदयोः पाद्यम् समर्पयामि। गणपतीवर फुलांनी एकदा पाणी शिंपडा। नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्नः प्रतिगृह्यताम्। सिद्धिविनायकाय नमः। पुन्हा फुलांनी पाणी शिंपडा। हस्तयोः अर्घ्यम् समर्पयामि। कर्पूरवासितम् वारि मन्दाकिन्याः समाहृतम् आचम्यताम् जगन्नाथ मया दत्तम् हि भक्तितः। श्रीसिद्धिविनायकाय नमः। आचमनीयम् समर्पयामि। पुन्हा फुलांनी पाणी शिंपडायचं। गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतम्
तोयमेतत् सुखस्पर्शम् स्नानार्थम् प्रतिगृह्यताम् सिद्धिविनायकाय नमः स्नानम् समर्पयामि. पुन्हा फुलांनी पाणी शिंपडायचं. पळीतलं पाणी संपलं तर मध्ये पळीत पाणी भरून घेत जा. आता पुन्हा पळीतलं पाणी गणपतीवर शिंपडा. सिद्धिविनायकाय नमः स्नानांतरेण आचमनीयम् समर्पयामि. आता पंचामृत बहुधा सगळ्यांनी एकत्र घेतलेलं असतं. ते एक वेळेला फुलाने शिंपडलं की पाचही पदार्थ देवावरती शिंपडले जातात. ते वेगवेगळे 5 वेळेला फुलाने शिंपडायची आवश्यकता नाही. ज्यांनी वेगळं घेतलं असेल त्यांनी वेगळं शिंपडावं. पण जर एकत्र घेतलं असेल तर ते एकदा शिंपडलं तरी चालतं. आता मी सर्वांनी एकत्र घेतलेलं आहे असं विचारात घेऊनच ही पूजा सांगतो आहे. पयदधिकृतञ्चैव मधुशर्करायुतम् स्नानार्थन्ते प्रयच्छामि ग्रहाण सुरसप्तम सिद्धिविनायकाय नमः पयदधिकृत शर्करा मधुमिश्रित पंचामृत स्नानम् समर्पयामि. सगळ्यांनी पंचामृत शिंपडलं. आता पुन्हा पळीमध्ये पाणी घ्यायचं. पंचामृत शिंपडण्यासाठी वापरलेलं फूल टाकून द्या. दुसरं एक फूल घेऊन त्या फुलाने गणपतीवरती पुन्हा पाणी शिंपडायचं आहे. सिद्धिविनायकाय नमः शुद्धोदक स्नानम् समर्पयामि. आता पुन्हा पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं गंध कालवायचं आहे. पळीच्या कडेला लावायचं नाही. त्या पाण्यामध्ये कालवून गंधाचं पाणी तयार करायचं आणि फुलांनी ते गणपतीवर शिंपडायचं. सिद्धिविनायकाय नमः गंधोदक स्नानम् समर्पयामि. सिद्धिविनायकाय नमः. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी शुद्ध पाणी पळीमध्ये घ्यायचं आणि फुलांनी शिंपडायचं. सिद्धिविनायकाय नमः शुद्धोदक स्नानम् समर्पयामि. आता एक दुर्वा आणि एक फूल गंधामध्ये टेकवून गणपतीच्या पायाजवळ वहा. सिद्धिविनायकाय नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पम् नमस्कारम् समर्पयामि. सिद्धिविनायकाय नमः. आता गणपती समोर 2 पानं सुपारी सुटे पैसे खारीक बदाम खोबरं या सगळ्या सकट असा जो विडा मांडून ठेवायचा आहे तो आणि त्याच्याजवळ एखादं फळ असं सगळं ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवा. सिद्धिविनायकाय नमः भक्षभोज्य खाद्य नारिकेल शकल खर्जुलिका खाद्य वातांबुफल यथा मिलित फल नैवेद्यम समर्पयामि. त्याच्या भोवती पाणी फिरवा. सत्यंत्वरतेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि स्वाहा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी आपल्या हातावरून तामनात सोडा. मध्ये पानीयम् समर्पयामि. पुन्हा त्या विड्याभोवती पाणी फिरवा. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. 2 वेळेला आपल्या हातावरून ताम्हनात पाणी सोडा. उत्तरापोषणम् समर्पयामि हस्तमुख प्रक्षालनम् समर्पयामि. सकल पूजार्थे नमस्कारम् समर्पयामि. एक नमस्कार करा. एक पळीभर पाणी घ्या. आपल्या हातावरून ताम्हनात सोडा. अनेन कृत पंचामृत पूजनेन पूर्वाराधनेन श्री सिद्धिविनायक महागणपती प्रीयताम. आता गणपतीच्या पायाशी वाहिलेलं फूल वास घेऊन उत्तरेच्या बाजूला टाकायचं. हे पाणी टाकायला भांड ठेवलेलं असेल त्यामध्ये टाका, नसेल तर समोरच्या ताम्हनामध्ये टाका. पण ते पायावरचं फूल काढल्यानंतर आपण वास घेऊन टाका. उत्तरे निर्माल्यम विस्रस्य अभिषेकं कुर्यात. आता आपल्या फुलपात्रातलं सगळं पाणी टाकून द्या आणि पूजा केलेल्या कलशातलं पुन्हा फुलपात्रामध्ये भरपूर पाणी घ्या आणि पळीत घेऊन फुलांनी अगदी हलक्या हातानं गणपतीवरती सतत शिंपडत राहायचं आहे, प्रोक्षण करायचं आहे. कारण आपण आता गणपतीला अथर्वशीर्षाचा अभिषेक करतो आहोत. मी अथर्वशीर्ष म्हणतो आहे, तुम्ही पाणी प्रोक्षण करायला शिंपडायला सुरुवात करा. हरि ओम.
नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तातो अवपुरस्तातो अवोत्तरात्तातो अवदक्षिणात्तातो अवचोर्ध्वात्तातो अवाधरात्तातो सर्वतो माम् पाहि पाहि समन्तातो त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तीः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तम् लम्बोदरं शूर्प कर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदरा यैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः एतदथर्वशीर्षंयोधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतम् पापन्नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापन्नाशयति सायम् प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षम् च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावरतनातो यय्यम् काममधीते तन्तमनेन साधयेतो अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनस्नम् जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम् ब्रह्माद्याचरणम् विद्यातो न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति
यो मोदकसहस्रेण यजति सवाञ्छितफलमवाप्नोति यः साद्य समिद्भिर्यजति ससर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते ससर्वविद्भवति य एवं वेद इत्युपनिषत् सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषा वहै ओम शान्तिः 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 देवस्यत्वा सवितु प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम् पूष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसेन्नाद्याय ओम् भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु सिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानम् समर्पयामि सिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानान्तर शुद्धोदकस्नानम् समर्पयामि सिद्धिविनायकाय नमः. आता फुलावरती वासाचं तेल किंवा अत्तर जे तुमच्या जवळ असेल ते बाटलीतलं फुलावर काढून घ्या आणि त्या फुलाने देवाच्या सर्वांगाला लावा. सिद्धिविनायकाय नमः मांगलिक स्नानम समर्पयामी. ते लावून झाल्यानंतर पळी भरून पाणी घ्या. जवळ जो दिवा समई लावलेली आहे त्या समईच्या ज्योतीच्या बाजूला ती पळी धरायची, पाण्यानं भरलेली, वर धरायची नाही. थोडा वेळ धरल्याबरोबर आता ती काढून घ्या. डाव्या हातात पळी धरा, उजव्या हातात फूल घ्या आणि त्या फुलाने देवावरती गरम पाणी शिंपडायचं. मांगलिक स्नानांतर उष्णोदक स्नानम समर्पयामी सिद्धिविनायकाय नमः. सिद्धिविनायकाय नमः. उष्णोदक स्नानांतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी सिद्धिविनायकाय नमः. सोप्रतिष्ठितमस्तु तदस्मित्रावरुणात् दग्ने संयोरस्मभ्यमिदमस्तु शस्तम् अशीमहि गाधमुत प्रतिष्ठान् नमो दिवे विरहते साधनाय सिद्धिविनायकाय नमः. सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपवादिते तुभ्यम् वाससि प्रतिगृह्यताम्. सिद्धिविनायकाय नमः. आता गणपतीला अक्षत वाहा आणि त्यानंतर गणपतीसाठी तयार केलेलं कापसाचं वस्त्र जे हळदी कुंकवाने रंगवलेलं असतं ते या मृत्तिके गणपतीसाठी 21 मण्यांचं असावं असं सांगितलेलं आहे. तर ते गणपतीचं वस्त्र गणपतीच्या खांद्यावर, गळ्यातून, हातावरून अशा पद्धतीने जसं तुम्हाला घालणं शक्य आहे त्याप्रमाणे ते गणपतीला घाला. कार्पास वस्त्रं समर्पयामि सिद्धिविनायकाय नमः. देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं ग्रहाण परमेश्वर सिद्धिविनायकाय नमः. आता गणपतीला जानवं घालायचं आहे. ते जानवं घालताना गणपतीचा जो आशीर्वादाचा हात आहे त्या आणि त्याच्या बाजूचा दुसरा हात त्या दोन्ही हातांच्या पाठीमागे गेलं पाहिजे आणि गळ्यात असलं पाहिजे. अशा पद्धतीने गणपतीला जानवं घाला. झालं का घालून? आता गणपतीला गंध लावायचा आहे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. आणि गंध लावून झाल्यावर अक्षत व्हायची आहे. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर सिद्धिविनायकाय नमः. अलंकरणार्थान् अक्षतान् समर्पयामि. आता
अक्षता वाहिल्यानंतर हळद आणि कुंकू हे व्हायचं आहे. त्यानंतर शेंदूर व्हायचं आहे. हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्याही देवी त्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्राचूर्ण संयुक्तम् कुंकुमम् कामदायकम् वस्त्रालंकरणम् सर्वम् देवी त्वं प्रतिगृह्यताम्. सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रां कुंकुमम् सौभाग्यद्रव्यम् समर्पयामि. उदितारुण संकाश जपा कुसुमसन्निभम् सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरम् प्रतिगृह्यताम्. सिद्धिविनायकाय नमः. सिन्दूरम् समर्पयामि. आणि यानंतर अष्टगंध गुलाल बुक्का यापैकी जे काही जवळ असेल ते सर्व व्हायचं. ते नसेल तर सर्वांसाठी अक्षता वाहाव्यात. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम् नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्यम् ग्रहाण परमेश्वर. सिद्धिविनायकाय नमः. नाना परिमल द्रव्यम् समर्पयामि. हे वाहून झाल्यानंतर आता फुलं व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वयप्रभो मया हृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. करवीरजात कुसुमैश्चम्पकैः बकुलैः शुभैः शतपत्रैश्च कल्हारैरर्चते परमेश्वर. सिद्धिविनायकाय नमः. यथा कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. विविध प्रकारची फुलं जी तुमच्या समोर आलेली आहेत ती व्हायची आहेत. यानंतर गणपतीची अंगपूजा सांगितलेली आहे. सतत अक्षता वाहत राहायचं. ती गणपतीची अंगपूजा. प्रारंभ करा अक्षता वाहायला. गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि. विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि. अखुवाहनाय नमः. उरु पूजयामि. हेरंबाय नमः. कटिं पूजयामि. लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. स्थूलकर्णाय नमः. कण्ठं पूजयामि. स्कन्दाग्रजाय नमः. स्कन्धौ पूजयामि. पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि. सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि. गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. आता पत्री पूजा आहे. यामध्ये मी इथे नाव घेतल्यानंतर ती पत्री तुमच्याजवळ असेल तर ती पत्री गणपतीच्या पायाशी व्हायची आहे. फक्त दुर्वा गणपतीच्या सोंडेत किंवा हाताजवळ अशा व्हायच्या आहेत. बाकी सगळं पत्री ही गणपतीच्या पायाशी व्हायची आहे. मी नाव घेतो त्याप्रमाणे ती पत्र असेल तर वहा, नसेल तर अक्षता वहा त्या पत्रीच्या वेळेला. सुमुखाय नमः. मालती पत्रं समर्पयामि. मधुमालतीचं पान व्हायचं आहे. गणाधिपाय नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि. माक्याचं पान व्हायचं आहे. उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. बेलाचं पान व्हायचं आहे. आणखीन एक विशेष मला इथे सांगायचं आहे की प्रत्येक पान वाहत असताना ते देवाला पालथं व्हायला सांगितलेलं आहे. त्या पानाचं देठ हे दक्षिणेकडे असावं, टोक हे उत्तरेकडे असावं, अशाच पद्धतीनं पान व्हायचं आहे. गजाननाय नमः. श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि. पांढऱ्या दुर्वा व्हायच्या आहेत. लंबोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि. बोरीचं पान व्हायचं आहे. हरसूनवे नमः. धत्तुरपत्रं समर्पयामि. धोत्र्याचं पान व्हायचं आहे. गजकर्णाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि. तुळशीचं पान व्हायचं आहे. वक्रतुंडाय नमः. शमीपत्रं समर्पयामि. शमीचं पान व्हायचं आहे. गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि. आघाड्याचं पान व्हायचं आहे. एकदंताय नमः. बृहतीपत्रं समर्पयामि. डोरली नावाचं झाड असतं त्याचं पान व्हायचं आहे. विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि. कण्हेरीचं पान व्हायचं आहे. कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि. रुईचं पान व्हायचं आहे. गजदंताय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि.
अर्जुन साधारणा नावाचं झाड असतं, त्याचं पान व्हायचं आहे. विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि. विष्णुक्रांत नावाचं एक झाड असतं, त्या झाडाचं पान व्हायचं आहे. बटवे नमः दाडिमी पत्रं समर्पयामि. डाळिंबाचं पान व्हायला सांगितलंय. सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि. देवदार वृक्षाचं पान व्हायला सांगितलंय. भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामि. पांढरा मरवा हा व्हायला सांगितलाय. हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि. पिंपळाचं पान व्हायला सांगितलं आहे. चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामि. जाईचं पान व्हायला सांगितलं आहे. विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि. केवड्याचं पान व्हायचं आहे. सर्वेश्वराय नमः अगस्त्यपत्रं समर्पयामि. अगस्त्याचं पान व्हायचं आहे. सिद्धिविनायकाय नमः दुर्वापत्रं समर्पयामि. दुर्वांची जुडी किंवा दुर्वा ही व्हायची आहे. आता उदबत्ती लावायची आणि ती ओवाळायची आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही एखादा हार तयार केला असेल फुलांचा, तर तो पहिल्यांदा घालायचा आहे. सेवंतिका चंपक बकुलपाटलाब्जैः पुन्नागजाति करवीर रसाल पुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमालतिभिस्त्वाम् पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. सिद्धिविनायकाय नमः पुष्पमालां समर्पयामि. आता उदबत्ती ओवाळा. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि. त्यानंतर कड्याच्या पेटीतल्या काडीने निरांजन लावा. निरांजन लावून झाल्यानंतर निरांजनाला हळदी कुंकू लावा आणि मग ते निरांजन ओवाळा. निरांजन आणि उदबत्ती दोन्ही ओवाळताना डाव्या हाताने घंटा वाजवायची आहे. आजंच वरती संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. सिद्धिविनायकाय नमः दीपं समर्पयामि. निरांजन ओवाळून झाल्यानंतर 2 पानं सुपारी खारीक बदाम खोबरं सुटे पैसे आणि एखादं फळ असा विडा गणपती समोर आणखीन एक मांडून घ्या. त्याचबरोबर त्याच्याजवळ गुळ खोबरं हेही त्या विड्यावर ठेवा आणि त्याचबरोबर पळीत थोडंसं पाणी घेऊन ते गणपती समोर खाली जमिनीवर घाला. त्याचं चौकोनी मंडल करा आणि त्यावरती गणपतीसाठी नैवेद्याला जे काही तुम्ही केलं असेल, मोदक, उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा माव्याचे मोदक हे जे काही तयार असेल ते समोर ठेवा. नसेल काही तर गुळ खोबरं आहे ते ठेवा आणि त्याच्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवा. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचरां कुरु ईप्सितं मे वरन्देहि परत्रं च परांगतिं. शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीर घृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां. सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यार्थे पंचखाद्य नैवेद्यं समर्पयामि. सत्यं तुरतेन परिशिंचामि. नैवेद्याभोवती पाणी फिरवलं. आता हात जोडा. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडा. नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि. पुन्हा नैवेद्य दाखवायचा. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. त्यानंतर आपल्या हातावरून ताम्हणामध्ये 2 वेळेला पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि. आता एक फूल गंधामध्ये टेकवून गणपतीच्या पायाशी व्हायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. आणि आपण समोर जो विडा मांडलेला आहे त्या विड्यावरती पाणी सोडा 1 थेंबर. पूगीफलं महादिव्यं नागवल्लीदलैर्युतं कर्पूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलद मतः शान्तिं प्रयच्छ मे. सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पार्थे निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. विड्यावर पाणी सोडून झालेलं आहे.
आता गणपतीच्या उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला एक श्रीफल नारळ गणपतीकडे शेंडी करून ठेवा. त्याच्यावर एक फूल हळद कुंकवामध्ये टेकवून अक्षदेसकट वहा आणि नमस्कार करा. फलार्थे नारिकेल श्रीफलम महाफलम समर्पयामी. सिद्धिविनायकाय नमः. आता आरतीसाठी तबक तयार करा. 2 निरांजन, त्यामध्ये फुलवाती, त्यात तूप, 3 निरांजन लावून घ्या. त्या 2 निरांजनाच्या पुढे एखादं निरांजन किंवा हलका आरती, कापूर आरती जे काही असेल ते 2 निरांजनांच्या मधनं पुढे सरकवून ठेवा. त्यात 2 कापराच्या वड्या फक्त घालून ठेवा. आरती पूर्ण म्हणून झाल्यानंतर जेव्हा कापराची आरती म्हटली जाते त्याच वेळेला कापूर लावायचा आहे, आधी नाही. तेव्हा 2 निरांजनं लावून घ्या. 2 निरांजनं लावून झाली की त्या दोन्ही निरांजनाला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि त्या तबकामध्ये अक्षत ठेवा, 2 फुलं ठेवा आणि मग आरतीसाठी उभे राहा. बाकीची जी मंडळी उपस्थित असतील त्या सर्वांनी पण उभं राहायचं आहे. आता आपण आरतीला सुरुवात करतोय. सिद्धिविनायकाय नमः. मंगलमहानीलांजन दीपम आर्तिक्यम समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ऊटी कुमकुम केशोरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फडीवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मनो कामना पुरती. जय देव जय देव. आता कापूर लावायचा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कापूर लावून ओवाळून झालं की ती आरती थोडा वेळ ओवाळत राहा. कायेन वाचा मनसेंद्रियै वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आता ही आरती सगळ्यांना आरती घ्यायसाठी द्या. तुम्ही घ्या आणि दुसऱ्याच्या हातात द्या. आता तुम्ही तुमच्या हातामध्ये अक्षता आणि फुलं घ्या आणि उभे राहा. हरि ओम. यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. हेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यम्. कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति. साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्. सार्वभौमः सार्वायुष आन्तादात् परार्धातो. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति. तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो. मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासद इति. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि
तन्नोदन्ती प्रचोदयातो सिद्धिविनायकाय नमः. आपल्या हातातली अक्षदा फुलं ही गणपतीच्या पायावर वाहून नमस्कार करा. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. अंगाभोवती प्रदक्षिणा करा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणा नमस्कारं समर्पयामि. साष्टांग दंडवत घाला. साष्टांग नमस्कारं समर्पयामि. आता नमस्कार घालून झाल्यानंतर गणपती समोर हात जोडून उभं राहायचं किंवा बसायचं आणि प्रार्थना करायची आहे. विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय. आवाहनं न जानामि वित्तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. सिद्धिविनायकाय नमः. आता एक पळीभर पाणी आपल्या त्या मनामध्ये सोडायचं आहे. मी सांगितल्यानंतर मी हा मंत्र म्हणतो त्यानंतर सोडायचं. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्. अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्यैः कृतपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम्. सोडा पाणी. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आता 2 वेळेला आचमन करा. आता हात जोडून म्हणा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात ब्राह्मणवचनात सकल कर्म परिपूर्णतास्तु. आता तुम्ही म्हणू नका, मी म्हणतो. तुम्ही गणपतीला नमस्कार करता आहात. नमस्कार करत असताना खिशात जे काही द्रव्य असेल, तुमच्या मनात जी काही इच्छा होईल ते द्रव्य गणपती समोरच्या विड्यावर ठेवा. नमस्कार करा आणि मी म्हणतो तथास्तु. आता हे जे गणपती पुढे द्रव्य ठेवलेलं आहे पूजेचं, हे दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींना तुम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन द्या आणि नमस्कार करा. याशिवाय या पूजेचं फल हे तुम्हाला मिळणार नाही. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंगलमूर्ती.